कधी एवढं बडबड करायची टीचर बरोबरच. टीचर स्वतःच मला म्हणायचं आता शांत बस. बट बघा कदाचित तीच गोष्ट मला हेल्पफुल ठरली. अँड नाव आय एम अ टीचर, जिला जास्त बोलायचंच असतं. ठीक आहे, चला तर नवीन चॅप्टर आपला स्टार्ट करतोय आपण. थर्मल. प्रथमेश, एक्सरसाइज मधलं काय थोडंफार सॉल्व्ह करायला जमलं का रे बेटा? एक्सरसाइज बघ मी व्हिडिओ पण टाकलाय ग्रुपमध्ये. नाही जमलं? थोडंफार पण नाही ट्राय केलंस? नो मॅम, कारण मग की आज शेतात जायचं. हा नाही, काही हरकत नाही, माझं काही म्हणणं नाही, मी ओरडणार पण नाही. तू स्वतःहून मला सांग, बघ आज बुधवार आहे, तू कधीपर्यंत एक्सरसाइज सॉल्व्ह करून ग्रुपमध्ये फोटो टाकशील? म्हणजे तुझ्या हिशोबाने सांग. मॅम उद्यापर्यंत. लगेच होईल एका दिवसात? बरीच मोठी एक्सरसाइज आहे. पाहतो मॅम. चल मी स्वतःहून तुला सॅटर्डे पर्यंत वेळ देते. ठीक आहे, सॅटर्डे पर्यंत तरी नक्की टाक, ओके मॅम. कारण एक्सरसाइज मोठी आहे. सो टुडे वी आर स्टार्टिंग विथ साऊंड. अच्छा, कॉलेजमध्ये किंवा जिथे कुठे तू जातोस प्रथमेश, तिथे कोणता धडा चालू आहे फिजिक्सचा? मॅम मी कॉलेज रेग्युलर नाही करत, क्लास लावलेले आहे. मग क्लासमध्ये कोणता धडा चालू आहे? क्लास संपले मॅम, सिलेबस. संपला पण सिलेबस? 12th 2 तारखेपासून यस चालू मैम, होणार. 12 स्टार्ट हो चुके हैं. तुम लोगों का उन्होंने सिलेबस कंप्लीट कर लिया होगा, ठीक है, बट तुम लोगों को समझा क्या इतना फास्ट सिलेबस कंप्लीट किया तो? खैर, जो भी है, देखो हम लोग तो ना आराम से ही जाएंगे, क्योंकि कंसेप्ट क्लियर होना जरूरी है. और तुम लोगों की 12th की जो क्लासेस है ना, वो हम लोग अप्रैल में चालू करेंगे. अप्रैल मैम, से लेके नवंबर वो तक MST पूरा CAT. सिलेबस कंप्लीट. हाँ, MHT CAT, हाँ समझा, मैं मुझे समझा. तो रेग्युलर वो क्लास 12th का मॅम, पढ़ाना नहीं चालू किया ना अब तक? तर ते पुढच्या वर्षापासून ना 2 वेळा होणार आहे, तर जानेवारी आणि मे मध्ये. तर त्यांनी लवकर सिलेबस सुरू केलाय त्यामुळे. ठीक आहे, बट यू नो व्हॉट, की सिलेबस पळवून एकतर तुम्ही 10वीतून 11वीत आल्यावर खूप चेंज असतो सिलेबस मध्ये, तुम्ही स्वतःच बघताय किती डीप आहे, आणि तो पण सिलेबस पळवला तर मग समजत नाही. तुम्ही मला खरं खरं सांगा, तुम्हाला त्यांनी शिकवलं सगळं, पण तुम्हाला समजलंय किती? पूर्ण नसेल समजलं, थोडं थोडं समजलं असेल काय काय, है ना? हो की नाही मुलांना? यस मॅम. चला, तर आपला फोकस हा असेल की आपल्याला सिलेबस तर वेळेवर संपवायचाच आहे, पण आपण घाई नाही करणार, नाहीतर असं होईल की डोक्यावरच येईल सगळं. तर चला, आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, साऊंड. आणि खूप इझी धडा आहे, कारण हा धडा तुम्ही 8वीला पण शिकलाय, 9वीला पण शिकलाय, 2 वेळा हा धडा ऑलरेडी शिकलाय. 11वीला आता फक्त अजून थोडस त्याच्यामध्ये डीप दिलेलं आहे. तर आता मला सांगा, साऊंड काय असतं? मी पुस्तक. हा तुषार, ध्वनी. हा, साऊंड म्हणजे ध्वनी, बरोबर. अच्छा, ध्वनी काय असतो? साऊंडचं तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन सांगितलंस की मराठीत काय म्हणतात, बरोबर सांगितलंस. मग ध्वनी काय असतो मराठीमधूनच मला एक्सप्लेन कर. हा, स्पीकर. स्पीकर मधून ध्वनी बाहेर येतो रे, पण ध्वनी नक्की काय असतो? ध्वनी काय असतो नक्की? बर, चला मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जसं आपण नेहमी डिस्कस करत आलेलो आहे, वी हॅव डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. लाईट एनर्जी, हीट एनर्जी, विंड एनर्जी, सोलार एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी, केमिकल एनर्जी. तसं साऊंड पण एक एनर्जी आहे, बरोबर आहे. साऊंडला एनर्जी का म्हणतात? एनर्जी आहे म्हणजे काय असतं नक्की आपल्याकडे? आपण जेवलो, एनर्जी येते, म्हणजे काय करू, कसं कळतं आपल्याला आपल्या आतमध्ये एनर्जी आली आहे ते?
तसं साऊंड पण एक एनर्जी आहे. मग का बरं ती एनर्जी म्हटले गेले तिला? कोण सांगेल मला? बघा, आन्सर द्यायला ट्राय करा, चुकलं तरी हरकत नाहीये. प्रद्युम, यू ट्राय. प्रद्युम, येस मॅम. येस, यू ट्राय. साऊंडला एनर्जी का म्हटलं गेलं? वाय साऊंड इज अन एनर्जी? अरे बघा, आपण त्याला एनर्जी म्हणतो ना, जी काही ना काहीतरी काम करू शकते, राईट? व्हॉट इज एनर्जी? कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क. काम करण्याची कुठल्या पण वस्तूची क्षमता असेल तर आपण म्हणतो त्या वस्तूकडे एनर्जी आहे, राईट? तर साऊंडने पण तर काम होतं. साऊंडने काच तुटते माहितीये तुम्हाला? टीव्ही मध्ये वगैरे बघितलं असेल, असं काही काही जण गातात की काचच तुटते, माहितीये तुम्हाला? येस आणि मॅम, बघितलंय. हा, राईट. आणि आधीच्या काळात असं म्हणतात, आपण बघितलं नाही, तानसेन गाणं गायचं त्यावेळी पाऊस पडायचा. तानसेन गाणं गायचं त्यावेळी काय म्हणतात आपले दिवे लागायचे. सो साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. बघा, सगळेच एनर्जीचे फॉर्म आहेत. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, wind is a form of energy, electricity is a form of energy, sound is also a form of energy, form of an energy. But what is the difference between all different forms and this? Sound, नोट करा, हे मी परत रिपीट करायला सांगणार आहे तुमच्यापैकी, पेपरवर नोट करा. Sound is that form of energy. Sound is that form of energy which enables us to hear, ज्याच्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. कळतंय? मॅम एक बार रिपीट करें. Sound is that form of energy. Sound is that form of energy which enables us to hear. HER, hear, जिससे हम सुन सकते हैं. साउंड एनर्जी का वो फॉर्म है, वो स्वरूप है जिससे हम सुन सकते हैं. ठीक है, बाकी किसी स्वरूप को लाइट की वजह से हम सुन सकते हैं क्या? नहीं. पानी की वजह से सुन सकते हैं? नहीं. हवा की वजह से सुन सकते हैं? नहीं. तो साउंड ही वो फॉर्म है जिसकी वजह से हम सुन सकते हैं. गॉट इट? साउंड क्या है समझ में आ गया? अभी क्विकली थोड़ा सा रिवाइज करती हूँ आपका 8th और 9th स्टैंडर्ड का. वो मुझे आप लोग खुद बताओगे. अभी मुझे बताओ, साउंड प्रोड्यूस कैसे होता है? ध्वनी निर्माण कसा होतो? ध्वनी निर्मितीचे कारण काय? सांगा. लहरी मॅम. सॉरी, ज्या आवाजाच्या लहरी असतात त्याचे. हा, साऊंड लहर आहे, एकदम बरोबर ओळखलं, करेक्ट आहे. पण मग निर्माण कशी करायची ते लहर? जसं आता पाण्यावरची लहर आपण कशी निर्माण करतो? पाण्यामध्ये दगड टाकला की लहर निर्माण होते. तसं मला आता साऊंडला, आता जसं माझ्या घशातून मी साऊंडला निर्माण केलंय, तर कसं निर्माण केलंय? काय करावं लागतं नक्की साऊंडला निर्माण करण्यासाठी? प्रथमेश, ध्वनीची निर्मिती कशी होते बेटा? हे 8वीला होतं रे तुम्हाला. असं कसं चालेल? पुढेचं पाठ आणि मागचं सपाट. व्हायब्रेशन्स, कुठली पण वस्तू कंपन करते त्यावेळी ध्वनी निर्माण होते. अगदी आपला मोबाईल पण बघा व्हायब्रेट करतो त्यावेळी आवाज येतो ना, गुरुर करून. आठवतंय? वस्तूच्या कंपनाने ध्वनी निर्माण होतो. व्हायब्रेशन ऑफ एन ऑब्जेक्ट. आठवते का? हो तरी म्हणा मुलांनो, नाही तरी म्हणा. आठवत असेल तर हो, नाही. हा, आणि सगळ्यांचे आन्सर्स पाहिजेत मला. हा, तिघांची पण आन्सर्स पाहिजेत. माईकच्या जवळच पाहिजे, तर हात ठेवा बटनाजवळ. ठीक आहे, आता अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन. साऊंड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कसं जातो, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो प्रॉपगेशन ऑफ साऊंड. मराठीत म्हणतोच ध्वनीचे स्थलांतर. ध्वनी एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत कसा काय पोहोचतो सांगा मला. ट्रॅव्हल कसं करतो तो? तर ध्वनीला काही पाय आलेत का? पाय आलेत का ध्वनीला? सांगा मुलांना. अच्छा, मला सांगा, ध्वनी एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो का?
ध्वनी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो का? नाही जात. नाही जात. येस मॅम, जातो. हा. अरे तुषार, ऐक ना, तुझ्या बरोबर असं झालं असेल की तू लांब अंतरावर उभा आहे आणि तुला लांबून कोणीतरी हाक मारते. तू कुठे बाहेर गेलाय तर तुझी आई हाक मारते किंवा आजोबा हाक मारतात आहेत. मग ते स्वतः तिथे नाही आलेत, पण त्यांचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला ना, म्हणजे ध्वनीचा ट्रॅव्हल करतोय ना, ध्वनी स्थलांतर करतोय एका जागेपासून दुसऱ्यापर्यंत. मग आता आपण बघितलं मुलांना की ध्वनी एक लहर आहे आणि ती एका जागेपासून दुसऱ्या जागी जाते. मग तेच मी तुम्हाला विचारते, ती नक्की कशी जाते हे तुम्हाला माहितीये का? कारण ती दिसत नाही आपल्याला. आता जसं की उदाहरणार्थ बघा, मी बोलते, माझा आवाज लॅपटॉप मध्ये जातोय, मग लॅपटॉप मध्ये तो साऊंड मधून इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये कन्वर्ट होतो. परत ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स तुमच्या मोबाईल पर्यंत आले किंवा लॅपटॉप पर्यंत आले, जे काय तुमच्या हातात आहे. परत मग ते इलेक्ट्रिकल सिग्नल पुन्हा एकदा साऊंड मध्ये चेंज झाले आणि मग तुमच्या त्या लॅपटॉपचा, मोबाईलचा जो स्पीकर आहे त्याच्यातून तो साऊंड बाहेर येतो, राईट? आणि तो मोबाईल पासून, लॅपटॉप पासून तुमच्या कानापर्यंत ट्रॅव्हल करतोय ना, राईट? तुम्ही आता लॅपटॉप, मोबाईल पासून कुठेतरी लांब उभं राहावा, माझा आवाज खूप लहान ऐकायला येईल, अजून लांब गेल्यावर ऐकायलाच नाही येणार. सो दॅट मीन्स साऊंड इज ट्रॅव्हलिंग. सो दॅट इज व्हॉट आय एम आस्किंग, हाऊ इट ट्रॅव्हल्स. तुम्हाला माहिती नसेल तर हात वर करा, मग मी एक्सप्लेन करते. साऊंड एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रॅव्हल कसा करतो हे माहिती नसेल तर हात वर करा, मगच मी एक्सप्लेन करते. अच्छा, प्रद्युम्न को नहीं पता, तुषार तुझे पता है? तुषार को भी नहीं पता, प्रथमेश तुझे इसका मतलब? हाँ, तो तीनों को भी नहीं पता. ठीक है, आई एम एक्सप्लेनिंग. अच्छा, मला सांगा, तुषार, हा हात खाली घ्या. पासिंग द पार्सल गेम कोणाकोणाला माहितीये त्यांनी हात वर करा. पासिंग द पार्सल माहितीये? इकडून आपण पार्सल घेतो, दुसऱ्याला देतो, असं गोल सर्कल करून बसलेलं असतं, एक गेम येतो, असे मिळून मित्र मैत्रिणी खेळतात. नाही माहिती? पासिंग द पार्सल गेम नाही माहिती? मला वाटतं मी कंडक्शन एक्सप्लेन करताना तो गेम पण एक्सप्लेन केलेला, आठवते का? कंडक्शन ऑफ हीट इन सॉलिड्स, ते एक्सप्लेन करताना तो गेम पण एक्सप्लेन केलेला होता. बरं ठीक आहे, थांबा एक्सप्लेन करते परत एकदा. अच्छा, संगीत खुर्ची माहितीये का? संगीत खुर्ची माहितीये? संगीत खुर्ची कोणाकोणाला माहितीये? हात वर करा. संगीत खुर्ची खेळतात ना, एक विनर असतो मग त्याच्यामध्ये पण. तुम्हाला संगीत खुर्ची पण नाही माहिती येस मुलांनो? मॅम. माहिती आहे ना? माहिती मॅम. हा, तर संगीत खुर्ची सारखा एक्झॅक्टली नाहीये, थोडा थोडा सेम सेम आहे. मी एक्सप्लेन करते आता पासिंग द पार्सल गेम काय. हा, माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? येस मॅम. येस ठीक, मॅम. गुड. हे बघा, आता पासिंग द पार्सल गेम मध्ये काय असतं ना, काही मुलं जेवढे पण आहेत फ्रेंड्स लोक, ती अशी ना एकदम ना जवळजवळ गोल सर्कल करून बसतात. समजा अशी मुलं बसली गोल राऊंड करून, ठीक आहे. आता एक अजून मुलगा असतो ना, तो दुसरीकडे, म्हणजे त्या मुलांकडे पाठ करून बसलेला असतो आणि त्याच्याकडे असतो हा आपला टेप रेकॉर्डर. काय करतो ना, तो गाणं चालू करतो. आता गाणं चालू झालं की ह्या सगळ्यांच्या हातामध्ये एक पार्सल असतं. पार्सल म्हणजे कुठली पण वस्तू, बॉल असू शकते, उशी असू शकते, काही पण असू शकते, जे एकमेकांना पास पास करायचं. मग गाणं चालू झालं की समजा आता हा जो बॉल आहे हा ह्याच्याकडे, तो हा ह्याला देणार, हा ह्याला देणार, हा ह्याला देणार, असं तोपर्यंत पास करत करत राहायचं जोपर्यंत हा मुलगा गाणं थांबवत नाही. जसं गाणं थांबलं, समजा आता हा बॉल पास होऊन होऊन ह्याच्याकडे आला, तर हा मुलगा आउट. आणि मग बाकीची मुलं जी होतील ती त्याला पनिशमेंट घ्यायला लागते. आता पनिशमेंट काय असू शकते? त्याला गाणं गायला सांगू शकतात ती लोक, त्याला डान्स करायला सांगू शकतात, त्याला एखादी कविता बोलायला सांगू शकतात, किंवा त्याला अशी कोणती तरी गोष्ट सांगायला पण सांगू शकतात की जी कोणाला नाही माहिती, त्याला ती स्वतःबद्दल गोष्ट बाकी सगळ्यांना सांगायची. कळतंय? कळला गेम काय आहे?
येस मग मॅम. हा मुलगा आउट झाला की आता हा बाहेर. मग आता ही येस मॅम. उरलेली बाकी मुलं परत हा गेम कंटिन्यू करतात. येस मॅम. असं खेळलाय. करत करत जो एकच मुलगा शेवटी हा मग तो विनर असतो. मग इथे ना साऊंड पण ना असाच जातोय मुलांना. आता हे खूप बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. आता मी साऊंड कसा जातोय ते एक्सप्लेन करेल. आता इथे बघा 2 गोष्टी आहेत. ह्या गेम मध्ये 2च गोष्टी आहेत. एक तर पीपल म्हणजे जी माणसं ती गेम खेळतात आहेत, आणि दुसरं काय आहे, पार्सल. बरोबर आहे, 2च गोष्टी आहेत. आपला साऊंड ट्रॅव्हल होताना सुद्धा 2च गोष्टी आहेत. आता बघा, पण तुम्ही मला सांगायचं आता ह्याच्यातलं पीपलचा रोल कोण प्ले करते साऊंड मध्ये, आणि पार्सलचा रोल कोण प्ले करते. ठीक आहे, आता नीट समजून घ्या. समजून घेतलं तर खूप इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला. मला बघा, आता समजा हा आपला लाऊडस्पीकर आहे. तुमच्या मोबाईलचा स्पीकर घ्यावं तर आपला लाऊडस्पीकर आहे. ठीक आहे, आता ह्याच्यातून तुम्हाला माहिती आहे की आपला जो हा ध्वनी आहे हा तरंगांच्या रूपामध्ये बाहेर पडणार आहे. वेव्ह आहे ती, राईट. मग आता होतं काय, आता ही तरंग अदृश्य असतात म्हणून मी ह्या दाखवत नाही आता, कारण ते अदृश्य आहे. मग ह्या स्पीकरच्या एकदम जवळ ना मुलांना चिटकून, आता तुम्हाला एक्सप्लेन करायला मी चिटकून नाही काढते, पण चिटकून एकदम आसपास हवा आहे की नाही. मग हे समजा एका लाईनीमधले जे हवेचे कण आहेत की नाही, दिसतात आहेत हे असे हवेचे कण थोडे लांब लांब असतात बघा. तर हे लाईनीमधले पण हवेचे जे कण आहेत की नाही, हे बघा असे कण. तर काय होतं, ध्वनीची तरंग आली की पहिल्या लाईनीमधल्या हवेचे जे कण आहेत ना, हवेचे जे एअर पार्टिकल्स, त्याला ती कंपनामध्ये सेट करते. म्हणजे समजा हा एक माझं बोट हवेचा कण आहे, तर ती स्वतःच्या जागी असं कंपत व्हायब्रेट व्हायला लागतो. कळते तुम्हाला. म्हणजे बघा, हा इकडे जाणार, राईटला जाणार, परत माघारी येणार, परत लेफ्टला जाणार, परत माघारी येणार. जसं आपला पेंडुलम असतो तेव्हा, किंवा जसं आपला झोका असतो, राईट लेफ्ट, तसं हा राईटला जाणार, माघारी येणार, लेफ्टला जाणार, माघारी येणार. कळतंय कशामुळे चालू झालं हे त्याचं कंपन? साऊंडमुळे, साऊंड वेव्हमुळे. आणि मग ऑब्व्हियसली मुलांना बघा, ह्याचा अर्थ काय, साऊंड आपली काय आहे, साऊंड एनर्जी आहे ना. तर ती एनर्जी येस मॅम. मी शोषली, हवेच्या त्या कणाने ती एनर्जी शोषली आणि त्याच्यामुळे तो व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली. मग आता ज्यावेळी तो राईटला गेला तर बाजूला दुसरा हवेचा कण होता, आता तो त्याच्यावर आदळतो, आणि मग जो दुसरा हवेचा कण आहे तो पण व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. आणि कारण का बरं, ह्याने काय केलं, पहिल्या पार्टिकलने, ह्या पहिल्या लाईनीमधल्या पार्टिकलने काही एनर्जी दुसऱ्या पार्टिकलवर आदळताना त्याला पास केली. जसं आपण नॉर्मली बघा गोट्या खेळतो, एक गोटी ठेवली, दुसऱ्या गोटीने तिला मारतो. मग जी गोटी मारतोय त्या गोटीमुळे ती थांबलेली गोटी पुढे जाते की नाही, कारण दोन गोटी ज्यावेळी एकमेकांवर आदळल्या त्यावेळी काय झाली, एनर्जी पास ऑन झाली पहिल्या गोटीवरून दुसऱ्या गोटीला, राईट. सो सेम थिंग. परत आता मग काय होणार, आता हा पण मग आता व्हायब्रेट व्हायला लागला दुसऱ्या नंबरचा, मग हा तिसऱ्यावर आदळणार. असं करत करत तुम्ही बघू शकता साऊंड एनर्जी पहिल्यापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे अशी अशी पास ऑन होत जाते. आणि समजा इथे आपण थांबलोय, तर मग इथे आपला जो कान आहे ना, आपल्या कानाच्या जवळ पण जी हवा आहे तिथपर्यंत तो साऊंड येतो, आणि मग कानाच्या एकदम जवळचे हवेचे कण पण असे व्हायब्रेट होतात, आणि मग आपला कानाचा पडदा, ज्याला आपण इयर ड्रम म्हणतो, त्याच्यावर आदळतात. आणि मग कानाचा पडदा व्हायब्रेट व्हायला लागतो, आणि त्याची कंपनं ब्रेन पर्यंत जातात, आणि मग आपल्याला ऐकायला येतं. कळलं कळलं काय चाललंय? हा, तर आता मी मगाशी म्हटलेलं पासिंग द पार्सल मध्ये 2 गोष्टी होत्या. एक तर होती माणसं जी गेम खेळत होती, आणि दुसरं होतं पार्सल. आता मला सांगा, त्या गेम बरोबर तुलना करून, की ह्याच्यामध्ये आता पार्सल काय आहे आणि गेम कोण खेळते? माणसं एकाच जागेवर राहून पार्सलला इकडून घेऊन दुसरीकडे पास करत होती, राईट. तसं इथे काय काय पास होते आणि कोण पास करते? साऊंड मॅम. साऊंड काय आहे? पार्सल आहे की पीपल? पार्सल. येस, पार्सल. व्हेरी गुड. साऊंड इज पार्सल, ऍब्सोल्युटली. आणि पीपलचा रोल कोण प्ले करते?
स्पीकर. नाही, स्पीकरने साऊंड सोडून काम झालं त्याचं. कोण स्वतःच्या जागेला हलवून साऊंडची एनर्जी पास ऑन करतोय? जसं माणसं पास ऑन करतात पार्सल, ह्याच्याकडून घेऊन त्याला दिलं, तसं इथे कोण करतंय ते? हवेचे कण. एनर्जी. हे जे हवेचे हा हे जे हवेचे कण आहेत ना, ह्याने साऊंड एनर्जी घेतली, पुढच्याला दिली. पुढच्याने हेकडून मागच्याकडून घेतली, पुढच्याला दिली. सो पार्सल साऊंड, पार्सल इज साऊंड एनर्जी. आणि पीपल कोण आहेत इथे? एअर पार्टिकल्स. कळते का? फक्त आता पण आपला Yes, जो ma'am. पासिंग द पार्सल गेम होता आणि ह्याच्यामध्ये फरक काय माहितीये का? तिथे पूर्णच्या पूर्ण अख्खं पार्सल आपण पास करत होतो. इथे तसं नाही मुलांमध्ये. इथे समजा आपली साऊंड आपण डेसिबल मध्ये मोजतो ना, समजा ह्याला 100 डेसिबल साऊंड मिळालं, 100 पुढच्याला नाही पास ऑन करत. कदाचित तो स्वतःकडे थोडी 10 तरी ठेवेल आणि ह्याला 90च मिळेल, सेम मिळेल. परत बघा, आपल्याजवळ साऊंड येता येता तो खूप लहान आवाजाचा व्हॉल्यूमचा होऊन जातो. म्हणून बघा, जेवढं लांब असाल तेवढं हळू ऐकायला येतं, जेवढं जवळ असेल तेवढं जास्त व्यवस्थित स्पष्ट ऐकायला येतं. कळलं? साऊंड कसा ट्रॅव्हल करतो कळलं? येस मॅम. ठीक आहे, व्हेरी गुड. अच्छा, आता ना मुलांनो, आपल्याकडे की नाही ज्या तरंग असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तरंग असतात. कुठे कुठे तुम्ही तरंग म्हणजे लाटा बघितलेत सांगा बरं? आपल्या आसपास तुम्ही कुठल्या कुठल्या लाटा बघितलेत त्या मला सांगा. तरंग कुठे कुठे बघितलेत त्या सांगा. नदीत. हा, व्हेरी गुड. तर नदीमध्ये ज्या तरंग असतात त्याला आपण वेव्स, तर त्या पाण्याच्या तरंग असतात. हा, नदी म्हणा किंवा विहीर म्हणा, पाण्याच्या तरंग, समुद्र म्हणा, वॉटर वेव्स. ठीक आहे, झालं. अजून कुठे कुठे बघितलेत? अजून कुठे बघितलेत? अजून कुठे बघितलेत? बाकीच्या मुलांनी पण विचार करून सांगा. तुम्ही टीव्ही मध्ये बघितले का जिमचं वगैरे एखादं सीन असल्यावर त्या 2 रश्या असतात आणि तो माणूस धडधड धडधड करून Yes, ma'am. एक्सरसाइज करतो घेऊन? येस, त्या पण तरंगाच आहेत. येस. आपण कुठे तरंग बघितले? येस मॅम. आपलं हे खेळा पण असतं, एखादा रबर बँड, एखादी रबर आपण ताणून धरली 2 मध्ये, त्याला टिचकी देऊन सोडली, त्या जागच्या जागीच हलते. हलते की नाही? हो की नाही? तर माझ्याकडे रबर आहे का इथे? हा, पण राईट. तर असं आपल्याकडे बऱ्याच डिफरंट टाइप्सच्या वेव्स आहेत. वेव्स टाइप्स बघणार आहोत. आधी मग आपण माघारी ह्या पेजवर येऊया. दिसते तुम्हाला टाइप्स ऑफ वेव्स? साऊंड पण वेव्ह आहे. तर किती प्रकारच्या वेव्स आहेत बघा. मेकॅनिकल वेव्ह. अ वेव्ह इज मीडियम साठी गरज आहे. हा, माझा आवाज येतोय? मी डिस्कनेक्ट झालेले. येस मॅम. हा, तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या वेव्स असतात आपल्याकडे? परत एकदा स्क्रीन शेअर करते. हा, कुठले कुठले मीडियम असतात मुलांना? सॉलिड, लिक्विड, गॅस, बरोबर आहे.
जसं तुम्ही विहिरीचं नदीचं एक्झाम्पल दिलं, तर ती लिक्विड मधून चालली ती वेव, हो की नाही? तर बघा, फॉर एक्झाम्पल types of waves are waves, water waves, waves along string, तेच स्ट्रिंग म्हणजे तेच आपलं रबर बँड खेचला आणि त्याला चालू केलं. सिस्मिक वेव्ह माहितीये काय असतात मुलांना? सिस्मिक वेव्स नो माहितीये मॅम. काय असतात? अरे भूकंपाची तरंग येते ना वरती, बघा ते भूकंपाच्या तरंगा येतात जमिनीमधून, तेव्हाच त्या तरंगांमुळे तर ती जमीन हलते. वेव येते खालून वर, मग जसं की भूकंपाची लाट म्हणू शकतो आपण. सिस्मिक वेव्ह पण ते भूकंपाच्या ज्या वेव्ह असतात. साऊंड वेव्ह आपला साऊंडला पण बघा हवेची गरज पडली, पासिंग द पार्सल खेळण्यासाठी माणसं तर पाहिजेत, तसं इथे साऊंडला घेऊन जायला मीडियमचे पार्टिकल्स तरी पाहिजेत. म्हणून मग साऊंड पण आपली काय आहे, मेकॅनिकल वेव्ह आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर जनरेटेड ड्यू टू पिरियोडिक इन मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र, विद्युत क्षेत्र, चुंबकीय क्षेत्र तुम्ही ऑलरेडी 10वीला गेल्या वर्षी शिकलाय. हे काय म्हणतात, आठवते? सोलेनॉइड, परत स्टेट कंडक्टरच्या आजूभोवती जी मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते, तर ती मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड हा दोघी व्हायब्रेट करत असतात एकाच जागेला. त्याच्यामुळे ज्या वेव्स निर्माण होतात त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणतात. इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रो, मॅग्नेटिक म्हणजे एम. बघा, इलेक्ट्रिकसाठी ई दिलाय, मॅग्नेटिकसाठी एम दिलाय, सो ईएम वेव्स. आणि दीज वेव्स कॅन प्रोपगेट थ्रू मटेरियल मीडिया. ह्या मीडियम मधून पण स्थायू द्रव वायूच्या आतून पण जाऊ शकतात, पण स्थायू द्रव वायू नसलं तरी सुद्धा ह्या जाऊ शकतात. However, material medium is not essential for their propagation. These will be studied in chapter 13. 13व्या चॅप्टर मध्ये आपण ह्यांच्याबद्दल डिटेल मध्ये शिकणार आहोत. उदाहरणार्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह माहितीये, आपल्या जी लाईट आहे, सूर्यापासून जो आपल्यापर्यंत प्रकाश येतोय मुलांनो, सो लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कळते का मी काय म्हणते? येस मॅम. सो लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. परत नेक्स्ट काय आहे? मॅटर वेव्स. This is always a wave associated with any object if it is in motion. Such waves are called matter waves. These are studied in quantum mechanics. ह्याला पुढे जाऊन आपण समजून घेणार आहोत क्वांटम मेकॅनिक्स मध्ये. फक्त एवढं लक्षात घ्या की कुठली पण वस्तू मोशन मध्ये असेल तर तिच्या मोशनमुळे जी वेव्ह निर्माण होते त्याला मॅटर वेव्स म्हणतात. तर मेकॅनिकल वेव्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तर आपण ह्या वर्षी शिकणार आहोत, पण मॅटर वेव्स आहे ते तुम्ही नंतर क्वांटम मेकॅनिक्स मध्ये स्टडी करता. ठीक आहे? आता ह्या ज्या मुलांना वेव्स आहेत ना, मेकॅनिकल वेव्स किंवा कुठली पण वेव्ह, ह्याच्यामध्ये पण दोन प्रकारच्या वेव्स असतात. एक असतात स्टेशनरी वेव्स आणि प्रोग्रेसिव्ह वेव्स. स्टेशनरी वेव्ह म्हणजे ती एकाच जागेला वेव्ह थांबली आहे, ती पुढे नाही जाते, तिथल्या तिथेच हलतीये नुसती, एकाच जागी थांबली आहे ना. स्टेशनरी म्हणजे त्यावेळी स्टेशनरी आहे, ती थांबलेली आहे, म्हणून स्टेशनरी वेव्ह असते. जसं की आपला रबर बँडला प्लग केलं, तिथल्या तिथेच हलतोय तो. ठीक आहे? किंवा आपलं हे तबला असतो ना, तबल्याला वाजवायला तुम्ही ड्रम वरती थाप मारली, तिथल्या तिथेच तो व्हायब्रेट होतोय, तर त्याला मग काय म्हणतात? स्टेशनरी वेव्स, तिथल्या तिथेच थांबून हलतो. आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह जे एक जागा सोडून दुसऱ्या जागी जाते, जसं की आपली साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह इज प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेस करणं ना रे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? प्रोग्रेस करणं म्हणजे पुढे पुढे जाणं, प्रगती करणं नॉर्मली म्हणजे पुढे जाणं, राईट? आणि स्टेशनरी वेव्स म्हणजे तिथेच थांबलेल्या वेव्स असतात. ठीक आहे? आता हा वाला जो टॉपिक आहे, कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे लोअर क्लासेसमध्ये. अँप्लिट्यूड काय असतं, वेवलेंथ काय असते, पिरियड, डबल पिरियोडिसिटी, फ्रिक्वेन्सी, वेलॉसिटी, हे थोडस आपण एक एक करून करूयात. ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉन्जिट्युडनल वेव्स.
मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चला ठीक आहे, हे पण करू आपण. एकदा गो थ्रू करूया आपल्या चॅप्टर मध्ये काय. द स्पीड ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव्स, स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्स, स्पीड ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स, न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड. न्यूटन जवळ ऑलमोस्ट सगळीकडे आहे. प्रत्येक ठिकाणी त्याने काय काय सांगितलंय. लॅप्लास करेक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग स्पीड ऑफ साऊंड, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, echo, acoustics, reverberation, quality of sound, qualities of sound. चांगलं बघितलं तुम्ही, चांगला डिटेल मध्ये दिलाय धडा हा. एवढ्या डिटेल मध्ये आधी नव्हतं. वाव, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डॉप्लर्स इफेक्ट. परत सोर्सेस अँड लिसनर्स आर मुव्हिंग. या चॅप्टर मध्ये तर मेन ना डॉप्लर्स इफेक्टच आहे. ठीक आहे. मग अशी आपल्या लास्ट टाइमचा जो तो थर्मल वाला चॅप्टर होता ना, तेवढा काय हा चॅप्टर डिफिकल्ट नाहीये, म्हणजे मोठा नाहीये, लांब नाहीये, पण आहे तरी पण बरंच काय काय दिलंय ह्याच्यामध्ये. अच्छा, एक सेकंड ना. तुषार, तुषार अनम्यूट कर बेटा. येस मॅम. हा बघ, उत्तर चुकलं तरी चालेल पण ट्राय कर. जस्ट आता आपण बघितले की वेव्सचे 3 प्रकार आहेत. कुठले कुठले ते 3 प्रकार आहेत, नावं सांग मला फक्त त्याची. माहित नाही मॅम. आत्ताच तर डिस्कस केलं की नाही आपण. पुस्तकामध्ये पण दिले पहिल्याच पानावर. मेकॅनिकल वेव्ह, हा. EM वेव्ह, हम्म. मॅटर वेव्ह. ठीक आहे. आणि अजून एक प्रकार मी सांगितलेला, वेव्ह एका जागी थांबलीये की पुढे जाते, त्याच्यावरून पण मी वेव्सचे आणखी 2 प्रकार सांगितलेले. राईट. मेकॅनिकल वेव्स मध्ये आपण काय बघितलेलं, नीड्स मटेरियल मीडियम टू ट्रॅव्हल. कुठलं नाही कुठलं माध्यम पाहिजे जाण्यासाठी, नाहीतर नाही जाणार ते. EM वेव्ह साठी नो मटेरियल मीडियम रिक्वायर्ड. शॉर्ट मध्ये लिहिते आता मी. आता ह्याच्यामध्ये काय बघितलेलं आपण, मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल आपण कुठले कुठले बघितले. साऊंड वेव्स, वॉटर वेव्स, अजून सिस्मिक वेव्स. हे सगळे मेकॅनिकल वेव्सचे प्रकार आहेत. आणि इथे आपण काय बघितलं एक्झाम्पल, लाईट आणि हीट पण. हीट धडा आता जस्ट आपल्या मध्ये झाला ना. हीट वेव्स पण असतात, तर त्या सुद्धा काय आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. हीटला पण गरज नाहीये. सन कडून हीट पण तर ट्रॅव्हल करत येते आपल्याकडे. हीटला पण गरज नाही कुठल्या मटेरियल मीडियमची. हीट अशीच जाऊ शकते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. ठीक आहे. आणि दुसरं, आपली वेव्ह एकाच जागी थांबली असेल तर आपण तिला काय म्हणतो, स्टेशनरी वेव्ह. जसं की आता इथे हा रबर बँड आहे आणि तो असं 2 टोकांमध्ये खेचून बांधला आणि त्याला असं प्लग केलं तर बघा तो वरती व्हायब्रेट करेल, असा वर जाईल, खाली येईल, वर खाली व्हायब्रेट होईल ना तो, वर खाली. तर दॅट विल बी स्टेशनरी वेव्ह. त्या 2 बिंदूंच्या मध्येच ती वेव्ह व्हायब्रेट होते. पण आता पाणी, इथे हे असं तलाव आहे, इथे तुम्ही दगड टाकला तर पाण्याची वेव्ह जी आहे ती इथून ट्रॅव्हल करत 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 एकदम पाण्याच्या काठापर्यंत येऊन पोहोचते की नाही. म्हणजे ती ट्रॅव्हल करते एकापासून बिंदूपासून दुसरीकडे पर्यंत, लांबपर्यंत जाते. सो दिस इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. काय म्हणतात मुलांना, काय म्हणतात ह्याला, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि इकडची काय होती, एका जागेला थांबली असेल तर स्टेशनरी वेव्स. ठीक आहे. अच्छा, आता मुलांना ही ना वेव्ह जाताना कुठली पण ह्याच्यामध्ये कुठल्या पण प्रकारची वेव्ह ज्यावेळी एका जागेपासून दुसऱ्या जागी जाते, ज्यावेळी आय एम टॉकिंग जस्ट अबाउट प्रोग्रेसिव्ह वेव्ह हा. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्यावेळी एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत
चाललीये, तर त्यावेळी ना नीट ऐका. हे बघा, जसं की आता हा आपला स्पीकर होता, साऊंड कुठल्या दिशेला चाललेला? साऊंड इकडे चाललेला आहे, हा दिशेला चाललेला, पुढे पुढे, बरोबर आहे. म्हणजे समजा आपला हा साऊंड घेतला आपण, तर साऊंड हा एक्स ऍक्सिसच्या दिशेने चाललाय, बरोबर आहे. पण मग तो जाताना आपले जे हवेचे जे पार्टिकल्स होते ते पण कुठल्या दिशेने व्हायब्रेट करत होते? साऊंड आडव्या दिशेला चाललाय आणि व्हायब्रेट पण पार्टिकल्स आडव्याच दिशेला करत होते ना, असं राईट लेफ्ट राईट लेफ्ट. तर बघू शकता तुम्ही साऊंडचं डायरेक्शन आणि पार्टिकलचं व्हायब्रेट करण्याचं जे डायरेक्शन आहे ते एक्सच आहे. म्हणजे बोथ आर पॅरलल टू इच अदर. ठीक आहे, आता काय पॅरलल आहे? एकतर बघा, डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन ऑफ वेव्ह, वेव्हचं प्रॉपगेशनचं डायरेक्शन, कुठल्या दिशेमध्ये ती प्रॉपगेट होते, म्हणजे कुठल्या दिशेमध्ये ती चालली आहे. सो दॅट्स वाय वी राईट डायरेक्शन ऑफ propagation of wave is parallel म्हणजे किंवा सेम म्हणू शकता, is parallel to the direction of vibration. पार्टिकल्स व्हायब्रेट करतात ना, म्हणून डायरेक्शन parallel to the direction of vibrations of the particles of the medium. ज्या मीडियम मधून चालले त्या मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत ते त्या साऊंडच्या जाण्यामुळे कुठल्या दिशेमध्ये ते व्हायब्रेट करायला लागले, तर ते जर डायरेक्शन एकमेकांना सेमच असेल, ज्या दिशेने वेव्ह चाललीये त्याच दिशेने काय होतंय, पार्टिकल पण व्हायब्रेट होतात. आता म्हणजे माझा हात बघा, जसं आता ही वेव्ह अशी राईटला चाललीये, राईटला चालताना पार्टिकल्स पण बघा असे आडवे राईट लेफ्ट व्हायब्रेट होतात. सो दिस काइंड ऑफ वेव्ह इज कॉल्ड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. हे तुम्हाला आधी पण होतं, लॉन्जिट्युडिनल, ज्याच मराठी ट्रान्सलेशन आहे अनुतरंग. आठवलं का आता? येस मॅम. अवतरंग, Yes, अनुतरंग. ठीक आहे, मग आता ह्याचं कॉमन सेन्स वापरून आता मला अवतरंगसाठी सांगा मुलांनो. अवतरंग काय असेल? आता लॉन्जिट्युडिनल वेव्ह कळलं तुम्हाला, अनुतरंग काय असते, मग अवतरंग म्हणजे आता ट्रान्सव्हर्स वेव्ह काय असेल सांगा बरं. ट्रान्सव्हर्स वेव्ह काय असेल? ह्याच्या बिलकुल उलट. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय होईल? ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय होईल? आधी इथे काय बघितलं आपण, वेव्ह जर एक्स डिरेक्शनला चालली आहे तर पार्टिकल्स पण आडव्याच दिशेने व्हायब्रेट होतात. मग ह्याच्या बिलकुल उलट ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय होईल? वेव्ह जर इकडे चालली आहे, चला मी उदाहरण देते, तुम्ही नीट जर कधी लक्ष देऊन बघितलं असेल ना मुलांनो, हे तुम्ही ट्राय करा. समजा हे आपलं पाण्याचं भरलेलं डबकं आहे आणि इथे साईडला की नाही असंच एक बॉल ठेवलाय, तुम्ही प्लास्टिकचा बॉल टाकलाय पाण्यामध्ये आणि इथे तुम्ही दगड टाकला, आतमध्ये मोठासा दगड टाकला. तर मुलांनो नीट जर तुम्हाला आठवत असेल तर ही जी अशी पाण्याची तरंग निर्माण होते ना अशी वर खाली, तर त्या तरंगामुळे तो बॉल की नाही तिथल्या तिथेच वर खाली होतो. त्या तरंगाबरोबर पाण्याचा तो जो बॉल आहे तो इथपर्यंत येत नाही, आला तरी खूप स्लो येतो, पण जास्त करून तो वर खाली तिथेच हालायला लागतो. बघितलंय का हे? कोणी कोणी बघितलंय? येस मॅम, बघितलंय ना. तर तुम्ही बघू शकता की वेव्ह अशी चालली आहे पण बॉल वर खाली करतोय. याचा अर्थ डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन ऑफ वेव्ह इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम. अशा प्रकारची जी वेव्ह असते तिला आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्स वेव्ह. कळलं? येस मॅम. कळलं? ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये दोन्ही डायरेक्शन एकमेकांना 90 डिग्री असतात, परपेंडिक्युलर असतात. लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये ते दोन्ही डायरेक्शन सेम टू सेम असतात. तर आता होमवर्क काय आहे मुलांनो?
एकतर काल जो धडा संपला आपला त्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करा, आणि दुसरं आज जे मी शिकवलंय ते फक्त पुस्तकातून एकदा छानपैकी वाचून काढा. बस एवढंच एक काम करा. मग आज जे मी शिकवले त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स मी तुम्हाला उद्या विचारेल. ओके ओके मॅम. ओके मॅम. ओके. ठीक आहे. चला तर मग आता क्लास आपण इथे थांबूयात. आपण उद्या भेटू. उद्या पण आहे आपला पिरियड. ठीक आहे. चला बाय मुलांनो. गुड ओके. नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम.